आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप नंबर 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन या फॉर्म्युलावर आधारित न्यूमेरिकल नंबर 5 आणणार आहोत. काय आहे तो? डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ यंग मॉड्युलस अँड पॉइझन रेशो ऑफ मेटॅलिक बार. म्हणजे यंग मॉड्युलस म्हणजे काय? कॅपिटल ई आणि पॉइझन रेशो म्यूची काय करायला सांगितले आपल्याला? व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेले. तर काय दिलेलं आहे? लेंथ 30 सेंटीमीटर, विड्थ 4 सेंटीमीटर अँड डेप्थ 4 सेंटीमीटर वेन द बार इज सब्जेक्टेड टू एन ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड. म्हणजे आतापर्यंत जे मागचे न्यूमेरिकल पाहिले त्यात टेन्साईल फोर्स होता, आता काय आहे? कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे. कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल तर काय होणार? लेंथ सपोज आतापर्यंत काय केलं आपण? टेन्साईल फोर्स म्हणजे बाहेर ओढणारे फोर्स बघितले, त्याने काय व्हायची? याची लेंथ आहे ती इन्क्रीज व्हायची आणि याची बेस, डेप्थ किंवा डायमीटर डिक्रीज होत असेल. परंतु आता या न्यूमेरिकल मध्ये काय सांगितलंय? कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय करणार? हे आतल्या साईडला असं दाबणार, त्यामुळे काय होणार? याची जी लेंथ आहे ती काय होणार आहे? डिक्रीज होणार आणि याची जी काय बेस आणि विड्थ आहे ती काय होणार आहे? ऑटोमॅटिक इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह लोड दिलेला आहे 400 किलो न्यूटन. द डिक्रीज इन लेंथ, बघा आपण म्हटल्याप्रमाणे लेंथ काय झाल्याची? डिक्रीज झाली. ती लेंथ दिलेली आहे किती? 0.075 सेंटीमीटर अँड इन्क्रीज इन विड्थ, त्याची विड्थ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ती किती दिलेली आहे? 0.003 सेंटीमीटर. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. गिवन डाटा लिहूया. इथं काय काय दिलाय तो? गिवन मध्ये काय काय? लेंथ कॅपिटल एल ने आपण लिहितो, किती दिले? 30 सेंटीमीटर. नेक्स्ट विड्थ स्मॉल डब्ल्यू किती दिलाय? 4 सेंटीमीटर. नेक्स्ट डेप्थ डी ते किती दिले? 4 सेंटीमीटर. कॉम्प्रेसिव्ह लोड किती दिलेला आहे? लोड पी, पी ने डिनोट करत असतो 400 किलो न्यूटन. डिक्रीज इन लेंथ दिलाय म्हणजे चेंज इन लेंथ किती आहे ती? चेंज इन लेंथ इज इक्वल टू 0.075 सेंटीमीटर आणि चेंज इन विड्थ किती दिले? 0.003 सेंटीमीटर. फाइंड काय करायला सांगितले? टू फाइंड यंग मॉड्युलस कॅपिटल ई आणि पॉइझन रेशो म्यू. तर आता सर्वप्रथम काय करूया? याची डायग्राम ड्रॉ करूया. लेंथ किती दिले? 30 सेंटीमीटर. विड्थ आणि डेप्थ 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आहे. म्हणजेच काय सेक्शन असणार आहे? आपला स्क्वेअर सेक्शन असणार आहे. हा सेक्शन कसा असणार आहे? स्क्वेअर. याची लेंथ किती दिले? आता हा आतापर्यंत काय असायचं? टेन्साईल फोर्स असायचा. आता कोणता दिला आपल्याला? कॉम्प्रेसिव्ह फोर्स दिलेला आहे. ओके, त्याची लेंथ किती दिली आहे? 30 सेंटीमीटर. बेस किती दिलाय त्याचा? 4 सेंटीमीटर आणि त्याची डेप्थ किती आहे? 4 सेंटीमीटर. कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणजे आतल्या साईडला फोर्स जाणार, तो किती दिलेला आहे? 400 किलो न्यूटन. आपल्याला स्क्वेअर साठी एरिया कसा फाइंड आउट करायचा माहित आहे. कसा करतो आपण? एरिया इज इक्वल टू बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे? 4 सेंटीमीटरचा. आता एम एम मध्ये कन्व्हर्जन करून घेऊया आपण. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की युनिट कन्व्हर्जन कसं करायचं, त्यावरती एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे युनिट कन्व्हर्जन म्हणून. तिथून तुम्ही हा पॉइंट कव्हर करू शकता. तर सेंटीमीटरचं एम एम मध्ये कसं करतो? इंटू 10 करायचं. जे काय आन्सर येईल ते काय असणार आहे? आपलं एम एम मध्ये असणार आहे. 30 इंटू 10 किती होणार? 300 mm. सिमिलरली 4 सेंटीमीटरचं एम एम मध्ये करायचं. 4 इंटू 10 काय होणार? 4 इंटू 10 40 mm. 4 सेंटीमीटरचं कसं होणार? एम एम मध्ये इंटू 10 करायचं. 4 इंटू 10
40 mm. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो आपण, किलो म्हणजेच किती असतं 10⁻³ ॲज इट इज लिहूया 400 ॲज इट इज इंटू किलोचं काय होणार 10⁻³ न्यूटन ॲज इट इज. चेंज इन लेंथचं कसं होणार सेंटीमीटरचं mm इंटू 10 करायचं 0.075 इंटू 10 काय होणार, एक पॉइंट इकडच्या साईडला शिफ्ट होणार म्हणजेच किती 0.75 mm. ह्याचं कसं होणार इंटू 10 करायचं, एक पॉइंट शिफ्ट होणार म्हणजेच काय 0.03 mm. आता इकडे बघा सर्व सेंटीमीटरचं mm मध्ये करून घेतलं, किलोमीटरचं न्यूटन मध्ये करून घेतलं, सर्व युनिट कन्व्हर्जन आपण केलेले आहेत. आता इथं एरिया फाइंड आउट करूया. स्क्वेअर साठी किंवा रेक्टँगल साठी काय असतो आपला एरियाचा फॉर्म्युला बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरचं आपण युनिट कन्व्हर्जन केलं की त्याला ते 40 mm म्हणजेच 40 बेस इंटू 40 mm डेप्थ किती होणार, हा 0 डबल 0 4 इंटू 4 16 आणि mm स्क्वेअर हा झाला एरिया. काय काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, यंग मॉड्युलस आणि पॉइझन रेशो. तर यंग मॉड्युलस साठी काय फाइंड आउट करावं लागेल, स्ट्रेस फाइंड आउट करावं लागेल, स्ट्रेन फाइंड आउट करावं लागेल. मग सर्वात प्रथम स्ट्रेस फाइंड आउट करूया. स्ट्रेस साठी फॉर्म्युला काय असतो P/A. पी माहित आहे का, दिलेला आहे, एरिया इथं फाइंड आउट केलेला आहे म्हणून काय करू डायरेक्ट आन्सर आपण फाइंड आउट करूया P/A. फोर्स किती आहे 400 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं होतं 10⁻³ करतो म्हणजेच न्यूटन मध्ये किती येणार आहे 400 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय एरिया इथं फाइंड आउट केला किती आहे तो 1600. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. पहिल्या ब्रॅकेट मध्ये 400 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 1600 इज इक्वल टू किती आलं 250. स्ट्रेस कशी असते न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ दिले का आपल्याला, दिलेलं इथं सेंटीमीटर मध्ये होतं, सेंटीमीटरचं mm मध्ये कसं करतो इंटू 10 करतो. इंटू 10 केल्यामुळे काय होणार आहे एक पॉईंट शिफ्ट होणार. 0.075 चं काय होणार 0.75 इथं लिहिलेलं आहे ते आपण इथं लिहूया 0.75 डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ दिलेलं आहे का, दिलेलं आहे. ऑब्जेक्टची लेंथ किती आहे 30 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं mm मध्ये कसं करतो आपण इंटू 10 करायचं म्हणजेच काय होणार 300 mm. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आन्सर फाइंड आउट करूया 0.75 डिवाइडेड बाय 300 किती आलं 2.5 इंटू 10⁻³ स्ट्रेनचं युनिट काय असतं युनिटलेस. युनिट कन्व्हर्जन हा एक व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यात सर्व आपण A to Z युनिट कन्व्हर्जन कव्हर केले आहेत, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये होतो, तिथून हा पॉईंट कव्हर करू शकता. तर स्ट्रेनचं युनिट काय असतं युनिटलेस असतं, स्ट्रेसचं काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर असतं. आता स्ट्रेस मिळालं स्ट्रेन मिळालं डायरेक्ट आपण यंग मॉड्युलस E फाइंड आउट करू शकतो. यंग मॉड्युलस E इज इक्वल टू काय असतं स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस किती फाइंड आउट केली 250 डिवाइडेड बाय स्ट्रेन किती फाइंड आउट केली 2.5 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया किती येणार बघा 250 डिवाइडेड बाय ही ब्रॅकेट मध्ये टाकूया आपण 2.5 इंटू 10⁻³ किती आला आन्सर 1 लाख आलं. 1 लाखचं आपण पॉइंट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ENG बटन प्रेस करत असतो. इथं असं लिहिलेलं असतं बघा ENG इथं आहे बघा हे बटन. ते बटन प्रेस केल्यानंतर काय येतंय 100 इंटू 10⁻³ स्ट्रेन यंग मॉड्युलस चं युनिट काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. 10⁻³ म्हणजेच काय असतं किलो असतं. मग आपण डायरेक्ट असं सुद्धा लिहू शकतो 100 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला म्यू पॉइझन रेशो. त्याचा फॉर्म्युला काय असतो E लॅटरल डिवाइडेड बाय E लिनियर. तर आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग आता लॅटरल म्हणजेच काय असतं चेंज इन बेस डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल डेप्थ. ह्या दोन्ही पैकी काहीतरी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. आणि लिनियर म्हणजेच काय असतं चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आपण इथं फाइंड आउट केलं की नाही स्ट्रेन, ही स्ट्रेन म्हणजेच काय असतं
लिनियर स्ट्रेन असतं. याला आपण लिहूया ई लिनियर. याला आपण काय म्हणणार आहे? ई लिनियर. मग ई लिनियर माहित आहे. अजून आपल्याला काय माहित पाहिजे? ई लॅटरल. तर ई लॅटरल फाइंड आउट करूया. ई लॅटरल इज इक्वल टू, यातलं आपल्याला काय दिलंय? चेंज इन विड्थ दिलंय. म्हणजेच काय? चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ. चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ म्हणजेच काय असतं? ई लॅटरल. ई लॅटरल म्हणजे काय? चेंज इन बेस डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस, किंवा चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ, चेंज इन डेप्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल डेप्थ. यातील कुठलंही आपण व्हॅल्यू काय करतो? ई लॅटरल म्हणून घेत असतो. मग आता सध्या काय दिलं आपल्याला? यांनी विड्थ दिलेलं आहे, चेंज इन विड्थ. म्हणून काय करूया? चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ घेऊन टाकूया. चेंज इन विड्थ किती दिले? 0.003 सेंटीमीटर. सेंटीमीटरचे एम एम मध्ये कसं करणार? इंटू 10 करायचं. इंटू 10 केल्यानंतर काय होणार? हा पॉईंट इकडे शिफ्ट होणार. म्हणजेच काय? 0.03 डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ किती याची? 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरचं एम एम कसं करतो? इंटू 10 करणार. म्हणजेच काय झालं? 40 एम एम. कॅल्क्युलेट करूया. 0.03 डिवाइडेड बाय 40 किती आलं? 7.5 इंटू 10 टू द पॉवर -4. स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट नसतं, युनिट लेस असतं. म्हणजेच आन्सर किती आलं आपलं? ई लॅटरल इज इक्वल टू 7.5 इंटू 10 टू द पॉवर -4. म्हणजेच आता म्यू पॉइझन रेशो फाइंड आउट करण्यासाठी ई लॅटरल फाइंड आउट केलं. ई लिनियर पहिल्यापासून आपण फाइंड आउट केलेलं आहे. तर आता डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूया. म्यू इज इक्वल टू मायनस ई लॅटरल डिवाइडेड बाय ई लिनियर. मायनस साइन ॲज इट इज घेऊया. लॅटरल म्हणजे किती दिलेलं? लॅटरलचं फाइंड आउट केलेलं आहे 7.5 इंटू 10 टू द पॉवर -4 डिवाइडेड बाय लिनियर साठी किती फाइंड आउट केले? 2.5 इंटू 10 टू द पॉवर -3. ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू ठेवायची 7.5 इंटू 10 टू द पॉवर -4 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय 2.5 इंटू 10 टू द पॉवर -3 ब्रॅकेट कंप्लीट. किती आन्सर आलं? कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने 0.3. म्हणजे आपला पॉइझन रेशो किती आला? 0.3. तर बघा, न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे यंग मॉड्युलस सी आणि पॉइझन रेशो फाइंड आउट करावं सांगितलं. 30 सेंटीमीटर लेंथ दिली होती, विड्थ 4 सेंटीमीटर, डेप्थ 4 सेंटीमीटर. विड्थ आणि डेप्थ 4 सेंटीमीटर असल्यामुळे आपण काय केलं? तो स्क्वेअर सेक्शन आहे असं समजलं. आणि काय झालं? स्क्वेअर सेक्शनचा आपण एरिया कसा काढतो? बेस इंटू डेप्थ 40 इंटू 40 युनिट कन्व्हर्जन केलं. 4 सेंटीमीटर इंटू 10 एम एम मध्ये कन्व्हर्ट झालं. हे 4 सेंटीमीटर इंटू 10 एम एम मध्ये कन्व्हर्ट झालं. म्हणजे काय? 40 इंटू 40 काय केलंय? एरिया फाइंड आउट केला. मग आपल्याला यंग मॉड्युलस ई चा फॉर्म्युला माहित होता, स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. मग स्ट्रेस फाइंड आउट करायला पाहिजे पहिल्यांदा, म्हणून पी बाय ए ठेवलं. फोर्स गिवन आहे, किलो न्यूटनचं न्यूटन कसं केलं? 10 टू द पॉवर 3 इंटू केलं. एरिया फाइंड आउट केलेला होता, पुट केल्या. स्ट्रेस फाइंड आउट केली. त्यानंतर स्ट्रेन पाहिजे होतं, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. त्यांनी दिलेली होती सेंटीमीटरचं एम एम मध्ये करण्यासाठी इंटू 10 केलं. त्यानंतर काय केलं? ओरिजिनल लेंथ त्यांनी दिलेली आहे 30 सेंटीमीटर, त्याचं एम एम मध्ये करण्यासाठी इंटू 10 करून एम एम मध्ये कन्व्हर्ट केलं. आलेले व्हॅल्यू दोन्ही पुट करून काय केलं? स्ट्रेन फाइंड आउट केली. चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथलाच आपण काय म्हणत असतो? ई लिनियर स्ट्रेन म्हणत असतो. त्याला स्ट्रेस स्ट्रेन माहित असल्यामुळे दोन्ही व्हॅल्यू डायरेक्ट पुट करून काय केलं आपण? यंग मॉड्युलस फाइंड आउट केला ई. त्याचं युनिट काय असतं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. त्यानंतर काय करायचं होतं? पॉइझन रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा होता. त्याचा फॉर्म्युला काय असतो? मायनस ई लॅटरल डिवाइडेड बाय ई लिनियर. लॅटरल म्हणजे काय? इकडच्या ज्या काय व्हॅल्यू असतात त्या काय सर्व काय असतात? लॅटरल मध्ये येतात. आणि ही जी काय व्हॅल्यू असते ती लिनियर मध्ये येते. मग लेंथच्या रिलेटेड ज्या काय व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्या लिनियर असतात. म्हणून चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ लिनियर. मग लॅटरल मध्ये काय होणार? इकडं विड्थ होणार चेंज इन विड्थ डिवाइड बाय ओरिजिनल विड्थ, किंवा चेंज इन डेप्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल डेप्थ, किंवा चेंज इन बेस डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस. या व्हॅल्यू सगळ्या लॅटरल मध्ये येणार. म्हणून आपल्याला चेंज इन विड्थ दिली होती, म्हणून काय केलं आपण? चेंज इन विड्थ डिवाइड बाय ओरिजिनल विड्थ घेतली. चेंज इन विड्थ सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे काय केलं? इंटू 10 करून त्याचं एम एम मध्ये कन्व्हर्ट केलं. ती व्हॅल्यू इथं पुट केली. विड्थ दिलेली आहे 4 सेंटीमीटर, त्याला इंटू 10 करून 40 एम एम
एम मध्ये कन्व्हर्ट केलं, व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट केल्यानंतर ही व्हॅल्यू आली. मग ई लॅटरल माहित आहे, ई लिनियर फाइंड आउट केलंय, दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर काय होते 0.3 पॉइझन रेशो म्यू आला. इथं काय दिलेलं आहे डिक्रीज इन लेंथ, म्हणजे काय होणार आहे हे मायनस मध्ये आन्सर येणार आणि इथलं हे मायनस काय होणार गेट कॅन्सल होणार, म्हणून आपलं आन्सर काय येणार आहे पॉइझन रेशो म्यू 0.03 आन्सर येणार. इथे दिलेलं आपल्याला डिक्रीज इन लेंथ म्हणजे काय रे, लेंथ कमी होणार. लेंथ कमी होणार म्हणजे काय, लेंथ मायनस मध्ये आन्सर येणार, त्याच्या रिलेटेड व्हॅल्यू मायनस मध्ये असल्यामुळे हे मायनस काय होणार गेट कॅन्सल, आन्सर आपलं किती येणार 0.3. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू न्यूमरिकल नंबर 6 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.